एक महत्वाची अपडेट आहे। भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलीस कोठडी संपल्यानंतर खरातला कोर्टात आणलं। शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आहे। 5 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला कोर्टात हजर केलं। गेल्या 4 दिवसात अशोक खरात चौकशीला पूर्ण नसल्याचं समोर आलं। 4 दिवसात फरार असलेल्या कल्पना खरात बाबत मात्र पूर्णपणे त्याने मौन बाळगले। गेल्या 40 दिवसांपासून फरार असलेल्या कल्पना खरातला शोधण्यात पोलिसांना देखील अपयश आलेलं आहे। 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। न्यायालयीन कोठडी अशोक खरातला सुनावण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वी त्याला कोर्टात हजर करण्यात आलं आणि यावेळी कोर्टानं भोंदू खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। पोलीस कोठडी संपल्यानंतर खरातला कोर्टात आणलं। शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी कुणाल जमदाडे आता आपल्या सोबत आहे। कुणाल, शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी या भोंदू खरातला शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर राहता न्यायालयाने 9 मे पर्यंत म्हणजे आजपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली होती आणि त्याप्रमाणे आज मान्य न्यायालयामध्ये शिर्डी पोलिसांनी भोंदू खरातला हजर केला आणि त्यावेळी न्यायालयाने देखील भोंदू खरातला विचारलं की काही तक्रार आहे का। भोंदू खरातने नाही म्हणून सांगितलं। मात्र त्यानंतर शिर्डी पोलिसांनी जे आहे ती 2 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती। मात्र त्यामध्ये युक्तिवाद करताना कल्पना खरात हिला अटक करणं बाकी असल्याचं सांगितलं। त्याचबरोबर अनेक जे साक्षीदार आहेत जमीन व्यवहारातले त्यांची जबाब नोंदवणे आणि आरोपी कोण पुढील तपास करणे बाकी असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आणि त्याचप्रमाणे आरोपी अशोक खरात चौकशीत सहकार्य करत नसून उडूची उत्तर देत असल्याचाही दावा पोलिसांनी केला होता। दरम्यान न्यायालयाने अशोक खरातला काही तक्रार आहे का असं विचारलं, त्याने पुन्हा नाही म्हणून सांगितलं। मात्र या प्रकरणामध्ये न्यायालयाने अशोक खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे आणि त्याप्रमाणे आता शिर्डी पोलीस खरातला पुढील प्रक्रियेसाठी नाशिक न्यायालयाच्या ताब्यात देणार आहेत। विशेष म्हणजे अशोक खरातच्या शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा हा 10वा गुन्हा होता आणि यामध्ये 14 दिवसांची या भोंदू खरातला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। आता नेमका कोण ताबा घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे कुणाल, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीबद्दल। तर अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे।